दापोली शहरात भर बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी चाललेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केलाय। या प्रकरणी दापोली पोलिसांनी वीरेंद्र वेल्हाळे हा 48 वर्षीय इसमाला अटक केली आहे। तसेच एका महिलेला देखील ताब्यात घेतले आहे। दापोलीच्या भर बाजारपेठेत हा लॉज असून त्याच ठिकाणी पोलिसांनी छापा मारून अनैतिक व्यवसाय उद्ध्वस्त केला। यावेळी पोलिसांना संशयित आरोपीकडे 2000 रुपये, आधार कार्ड आणि मोबाईल देखील सापडला। पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवून वीरेंद्र वेल्हाळे याला अटक केली। अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत। गेल्याच आठवड्यात चिपळूण शहरात देखील पोलिसांनी छापा मारून देहविक्री व्यवसाय उघडकीस आणून काही महिलांना ताब्यात घेतले होते। चिपळूण पाठोपाठ दापोलीत देखील अनैतिक व्यवसाय उघडकीस आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर अनैतिक व्यवसायाची पाळेमुळे रुजली गेली असावी असे जाणकार सांगतात। पोलिसांनी इतर ठिकाणी हेही अड्डे सुरू आहेत का याचा शोध घ्यावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।